इश्क सिखा, मैं तो यारा तेरे सदके इश्क सिखा, मैं तो आई जग तज के इश्क सिखा। जब यार करे परवाह मेरी, मुझे क्या परवाह इस दुनिया की, जग मुझ पे लगाए पाबंदी, मैं हूँ ही नहीं इस दुनिया की। तुम्ही दिन चढ़े तुम्ही दिन ढले, तुम्ही हो बंधु सखा तुम्ही दिन चढ़े तुम्ही दिन ढले, तुम्ही हो बंधु सखा every time every minute of the day, तुम्ही हो बंधु सखा हे गाईज, वेलकम टू माय चॅनल. कसे आहे तुम्ही? आय होप तुम्ही खूप बरे असतील. तर सो गाईज, आज घडलं काय असं सांगते तुम्हाला. आज घडलं मी 3 वाजता जेवत होती, तर माझ्या मम्मीने मला फोन केला, दीदी तुझे 1000 सबस्क्राईब झालेले आहे. तर मला वाटलं नव्हतं की माझे सबस्क्राईब झाले करून, पण खरंच खूप कधीपासून मला सगळे कॉंग्रॅच्युलेशन बोलतात, ते थँक्यू. तर आज संध्याकाळी आपण मस्त सेलिब्रेशन करूया, चांगलं मस्त धमाल मस्ती. हा ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेनच. आणि माझ्या फॅमिलीनी खूप मला सपोर्ट केला, माझ्या मम्मीनी, पप्पानी, माझ्या भावानी, या तिघांनी मला खूप सपोर्ट केला आहे. तर आज ते काहीतरी करतील माझ्यासाठी, मला एवढं माहिती आहे. तर तुम्ही ना माझा हा ब्लॉग एंडपर्यंत बघा. आता तुम्हाला काहीतरी बघायला भेटेनच नव्याने. चला बाय. खुश आहे आपण सेलिब्रेशन करणार आहे आणि खूप मला थँक्यू. आता मला कॉंग्रॅच्युलेशनचे मेसेज येतात, ते थँक्यू सो मच. तर तुमच्या प्रेमाने मी इथपर्यंत पोचलेली आहे गाईज. प्लीज मला सपोर्ट करा असेच, की जे लोकांनी बोललं होतं ना ही करणार नाही, हिला काही येत नाही, त्या लोकांना दाखवून द्यायचं आहे मला की मला काय येतं आणि काय नाही. गाईज प्लीज 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 मला सपोर्ट करा यार. बस आज मी जाम खुश आहे. संध्याकाळी सेलिब्रेशन करायचं. थँक्यू सो मच माय यूट्यूब फॅमिली. तुमच्यामुळे मी इथपर्यंत पोचली आहे आणि आता तुमच्यामुळेच मला पुढे जायचं आहे. थँक्यू सो मच सो मच सो मच. आता मी काहीतरी मस्त फ्रेश होते, ड्रेसिंग मारते आणि तुम्हाला आज माझा बड्डे तर पुढच्या महिन्यात आहे. तुम्हाला बोलली होती ना बड्डेला पर्यंत माझे सबस्क्राईब झाले पाहिजे. तर माझा बड्डेला 15 दिवस बाकी आहे आणि माझ्या दादाच्या बड्डेला 2 दिवस बाकी आहे. तेही ब्लॉग येणार आहे आपला. तर तुम्ही एंडपर्यंत बघा. आपल्यासाठी ना जुलै महिना खूप मस्त आहे आपल्यासाठी, कारण ना माझा भाऊ जन्मला आणि आमचं बोलतात ना सोनं झालं. तर खूप बरं वाटलं, खूप मजा आली. आज खूप चांगला दिवस आहे माझ्यासाठी. भाई मी फायनली लुक माझा तयार झालेला आहे. माझ्या लाडाच्या मावशीने माझे सबस्क्राईब झाले म्हणून मस्त गुलाबजाम बनवलेले आहे. माझ्या मावशीने गुलाबजाम बनवले माझ्यासाठी स्पेशल. पूर्ण खूप मेहनत केली. थँक्यू. असेच मेहनत करता. खरं गोष्ट सांगते, माझा भाऊ आहे ना ब्लॉग बनवायचा, मला आवडतच नव्हतं ब्लॉग बिग. इथं कोणाचे पण ब्लॉग बिग बघायचे ना तर मला आवडायचंच नाही. मला असं वाटायचं की काय हे लोक असे करता का, असं तसं मला आवडायचं नाही. माझा दादासुद्धा बनवायचा, मी त्याच्या पण ब्लॉगमध्ये जास्त यायची नाही. मग त्याने 4-5 वेळाच काढले. मग तो स्वतः वैतागला आणि त्याने बंद केला. आता काढत नाही तो, नाही तर आतापर्यंत माझ्यापेक्षा तर पुढे गेला असता. तर त्याने जास्तीत जास्त 4-5च काढले. तर काय झालं, तर मला आवडायचे नाही ब्लॉग. तर आम्ही लोक ना रोज म्हणजे तारक मेहता लावायचा ना, मी तारक मेहता बघायची, तर तो बॉब आणि कोमलचे ब्लॉग बघायचे. तर मग मला पण बॉब आणि कोमलचे ब्लॉग बघायचा, तर मी पण थोडं बघायची. तर मलासुद्धा ब्लॉग बॉब आणि कोमलचा आवडायला लागला. मग मी बोलली चल बॉब आणि कोमल किती छान करताय हे ते. मी त्यांचं बघून करायला घेतलं आणि खूप मला पहिल्यांदा खूप भीती वाटायची की काय बोलेन, कोण काय करेन, मी फोन उचलते कसं चालेन, कसं काय, असं वाटायचं मला खूप. नको आता एक काढलाय ना बस झालं, आता कशाला इच्छा नाही. बघितलं ना ब्लॉग काय असतं. तर मी असं सोडून देणार होती, पण मला काही लोक असे बोलले की असं तसं. तर मी बोलली मी आता करून दाखवणार भाई, आता काही असू आता करून दाखवणार भाई. मी एवढं इथपर्यंत पोचली तुमच्या प्रेमाने. तर अजून तुमच्या प्रेमाने मला पुढे पोचवा, बस हीच माझी इच्छा आहे.
आणि तुम्हाला मी माझी स्टोरी सांगितली असेल, काय चुकलं असेल मला माफ करा. मला मग त्याच्यानंतर मी स्टोरी माझी राहिली होती, तर त्याच्यानंतर ना मी ब्लॉग म्हणजे मी अजून मला जे आठवतं ना मी ते बोलते, म्हणजे राहून बोलते असं. तर मग हां, तर त्या असं बघायचं बॉब आणि कोमलचं तर मला आवडायला लागलं. मी खरं बोलू खूप छान आहे ही, म्हणजे ना एक आठवण पण आहे, एक कला आहे जे बिंदास सगळीकडे फोन उचलायचा आणि बोलायचं, फोन चालवायचा खूप मोठं कला आहे आणि खूप मोठी रिस्क पण आहे. तर खरंच खूप छान आहे. ज्यालाही यूट्यूबर बनायचं असेल तर नक्की मेहनत करा, हार नका मानू. कारण आपल्याला असं वाटतं नको, मलासुद्धा वाटलेलं, पण नाही, हार नका मानू, जिद्द राहावा आणि असेच एकामेकांना सपोर्ट करा, मगच जाऊ शकतो पुढे. असं बोलणार तू जाणार मी जाणार असं कधीच करू नका. सगळ्यांना संगती न्या आणि सगळे संगती जिंका. बस हीच गोष्ट मी बोलते 2 शब्द. हाय गाईज, तर आज दीदीचे 1K झालेले आहेत, तर दीदीचा फायनल लुक तुम्हाला दाखवतो. सो गाईस, माझा लुक कसा वाटतोय नक्की कमेंट करून सांगा, कारण दादाने माझ्यासाठी काय गाईज आम्ही सगळ्यांनी ठरवलं आहे, हिला काय माहिती नाही आहे, आणि आम्ही सगळ्यांनी ठरवलं केक बी आम्ही आणलं आहे, पूर्ण आम्ही काहीतरी केलं आहे. तर ते आता जाऊनच मला बघायला भेटेल. तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माहीत नाही काय सेलिब्रेशन, मला आवडत नाही. 1000च झाले, पण गाईज 1000 होऊ का 1 मिलियन होऊ, खुशी तर खुशी असते. ओके, हां. अजून तुम्हाला काय सांगायचं होतं मला, पण आता टाईम नाही आहे, म्हणून नंतर ब्लॉगमध्ये तुम्हाला बोलायला भेटेलच. गाईज, दीदीने एवढी मेहनत केली, तर म्हणजे काय पण झालं असो, 1 मिलियन झालं असो, 10K झालं असो किंवा 1K, आपण सेलिब्रेशन तर करणारच. काय पण होते, पाऊस येते, हे तुफान येऊ दे, काय पण होते, पण सेलिब्रेशन तर बनतात. आणि माझ्या आईमुळे खूप मला सपोर्ट झालेला आहे आणि खूप माझ्या आईचा असंच आशीर्वाद असू दे. तर माझ्या मम्मीने खूप सपोर्ट केला आहे. माझा पहिला ब्लॉग तर माझी मम्मीच बघते, खूप एन्जॉयने बघते. तर मम्मी तुला काय वाटतं, 2 शब्द तू बोलू शकतेस? काय बोलू, अशीच माझ्या मुलीने प्रगती करावी आणि खूप छान छान ब्लॉग तरी काढावे, बस एवढीच इच्छा आहे. थँक्यू. गाईस, माझ्यापेक्षा ही लय एक्साइटमेंट असते, खूप सपोर्ट केला भाई आपल्याला हिने. थँक्यू सो मच. अशीच सपोर्ट करत राहा मला. तर कशी दिसते कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा हिचा लुक. माझे घरचे एडे झाले बघा, हे बघा काय आहे बघा ना. क्या बोल सकता है भाई? मेरे तरफ से 500 रुपये. क्या मेरे तरफ से 500 रुपये ले रहा. किसको बादाम मत लेके. क्या वापस बोल. मेरी तरफ से 500 रुपये रख. 500 रुपये देतोय गाईस. थँक्यू. नकली आहे, नकली नाही. असली आहे देख. थँक्यू. शंकू, तुझं काय म्हणणं आहे? चांगलं वाटतंय तुझे 1 मिलियन लवकरात होऊ दे भाई. आता इंडिया व्हिडिओ. काय करायचं असतं? अरे उलटा है के ऐसा रहता रे. अरे के ऐसा है. अरे के उलटा है. अरे के ऐसा कर. अरे के उलटा है. हाँ, आशीर्वाद झालं ना माझे फायनली 1K. सोम जल्दी कर. कसं काय करू? अरे उभे झाला.
व्हिडिओ काढलेला ज्यादा नहीं दीवाना ये इसको तो है ना ये टाइप का है ना पिक्चर रहता है ये टाइप का पिक्चर अरे दे ना असं ये दादा मामा अरे फिल्म आजी उडाली क्या थांब हे विराट नीट फोटो काढ आता 24 तारखेला आहे का बर्थडे मामा तर मेरे को भी खुजली आई हो पकड़े क्या कर रहा है कोण आहे आवाज आवाज आहे पैशाचे आवाज आहे अरे बरोबर कर ये फोटो अरे निकाला मैंने फोटो ईमानदारी से रिटर्न देना एक भी गायब हुई ना पैसे का लालची होता इतना क्या कर जा ना अक्का जा मला केक तर जरा आता वापस बर्थडे अरे इकडे स्वादिष्ट आहे आजच्या दिवस तरी नाही 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 उद्यापासून नको बोलू द्यायचे नको नको ये मावशी तो पण तू दुसऱ्या दिवशी काय करतो सुलेमान, तुझे हाँ उसको 1000 रुपये दे डाल कान खोस कर ये आज बोला उसको एक क्वार्टर मांगा था नहीं नहीं खंबा दो पैसा 1500 दे नहीं इतना ना तुम बाद में देगा ना हाँ देखो हाँ बा देतो सलमान देऊन टाक कभी देंगे कभी देंगे जाऊ दे, अरे आज पुष्कळ दिवस आहे कल्ली है फोटो काढ रे यहाँ पे सारा कौन आएगा भाई इधर आ फोटो काट फोटो पण काढा पैसा फोटो काढ तू काढ पहिलं आयाबद्दल थँक्यू आया नाही आल्याबद्दल आल्याबद्दल थँक्यू इंग्लिश क्लासेस जा पहले फिल्म ब्लॉक में क्या बोल रहा है मतलब कुर्ला जाके आया, उसके लिए थैंक यू नहीं बोली बॉम्बे में थैंक यू बोली रे कुछ कितने बारिश अपने इंसान को थैंक यू नहीं बोलते सलमान थैंक यू भाई सपोर्ट कर रहे गाइस ये लोग मेरे को
आलो घरी, काहीच माहीत नव्हतं. खूप साऱ्या जणांचं प्रेम बघून खूप बरं वाटलं आणि ना खूप मस्त वाटलं. मला माहीत नव्हतं, माझा दादानी मस्त सरप्राईज दिलेलं. मला एवढं माहीत होतं फक्त केक आणणार आहे करून, पण हे सगळं मला माहीत नव्हतं. फटाके बिटाके आणले आणि खूप बंदूक आणली. खरंच थँक्यू सो मच माझ्या दादाला, त्यांनी खूप सपोर्ट केला. मम्मीनी सपोर्ट केला, माझा बहिणींनी सुद्धा सपोर्ट केला. आणि असं तुमचं प्रेम राहू द्या. आणि आता थोड्या दिवसांनी आपल्याला असेच सपोर्ट करा. 2 दिवसांनी माझ्या भावाचा बड्डे, आपण त्यालाही काहीतरी सरप्राईज देऊया. ओके, तुला काय बोलायचंय? मला फक्त हेच बोलायचं. तुला कसं वाटतंय आज? खूपच म्हणजे एवढं चांगलं झालं. मी कधी वाटलं नव्हतं असं एवढं चांगला, आणि तो पण इथे आमच्या स्टॉलमध्ये एवढा भारी. पहिली टाइम आमच्या एरियात असं काही झालेलं आहे आणि ते मी केलेलं आहे. खरंच मला सुद्धा यकीन नाही होतं. मी कधी बाहेर बर्थडे केला नाही मी पण नाही आणि केला. फर्स्ट टाइम मी बाहेर सेलिब्रेशन केलं. पण खूप खूप भारी भारी वाटलं, झालं. खूप म्हणजे खूप भारी. तुम्हाला व्हिडिओ येईनच, ब्लॉग येईनच. बाबा एवढा भारी झालं एवढं. आणि लाईक करा, करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या यूट्यूब चॅनलवर. लवकरच करूया 100K सेलिब्रेशन. बाय. बाय. नवीन ब्लॉग येणारच लवकर.